यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीने सर्वच लहान पक्षांचा सुपडा साफ केला आहे। 2019 मध्ये एक जागा मिळवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदा तीही जागा मिळवता आली नाही। मनसेने यंदाच्या निवडणुकीत खातंही उघडलं नाही। त्यामुळे नेमकं काय झालं, उमेदवारांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याकरता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सर्व पराभूत उमेदवारांची पुण्यात बैठक घेतली। ही बैठक संपली असून पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी बैठकीत काय घडलं याबाबत माहिती दिली। हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांनी एका मुलाखतीत बैठकीबाबत माहिती दिली। राज ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याविषयी साईनाथ बाबर यांनी सांगितलंय। ते म्हणाले की गेल्या 5 वर्षात महायुती आणि महाविकास आघाडीचं तोडाफोडीचं राजकारण, जातीपातीचं राजकारण हे झालेलं असताना मनसेला कमी मतं मिळाली। याविषयी आपापल्या मतदारसंघातील परिस्थिती उमेदवारांनी राज ठाकरेंना समजावून सांगितली। हडपसर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कधी लोकांमध्ये गेले नाहीत, त्यांनी विकास कामं केली नाहीत। आम्ही लोकांमध्ये गेलो तेव्हा लोक आम्हाला म्हणाले की आम्हाला बदल हवाय, विकास हवाय, पण ज्या पद्धतीने निकाल लागलाय त्यामुळे आमच्या मनात ईव्हीएम बद्दल शंका निर्माण झाली आहे। ही शंका आम्ही राज ठाकरेंसमोर मांडली। या सर्व गोष्टींबाबत राज ठाकरे येत्या काळात त्यांची भूमिका मांडतील। मनसेचे पदाधिकारी म्हणाले, साहेब प्रतिक्रिया देण्याकरता किंवा भावना मांडण्याकरिता आले नव्हते। मुख्य पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेण्याकरता ते आले होते। निवडणुकीपूर्वी जे म्हणत होते की अजित पवारांचा सुपडा साफ होईल, त्या अजित पवारांना सर्वाधिक मते मिळाली आहेत। हे अविश्वसनीय आहे, यावर चिकित्सा झाली पाहिजे। ईव्हीएम म्हणजे तंत्रज्ञान आहे, काहीही होऊ शकतं। तंत्रज्ञान बनवणारा, चालवणारा आणि बिघडवणाराही माणूसच असतो, त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचा यावर विचार करण्याची वेळ आली आहे। आम्ही राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन 18 वर्षांपूर्वी मनसेत आलो। आजही आमचा विश्वास आहे की आमचा नेता यातूनही आम्हाला बाहेर काढेल। आजची परिस्थिती पाहता राज ठाकरेंविषयी एकही जण वाईट बोलत नाहीये। आम्हा प्रत्येकाला ईव्हीएमवर संशय आहे, निश्चित यामध्ये घोटाळा आहे। मी IT मध्ये काम करणारा माणूस आहे, त्यामुळे मला माहिती आहे की निश्चित घोटाळा झाला आहे। अशा पद्धतीने अद्भुत यश मिळणं अपेक्षित नव्हतं। पोस्टल व्होटमध्ये बरोबरीमध्ये चाललं होतं, मग आता अद्भुत यश मिळणं अनपेक्षित आहे। अशा संतप्त भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या।